नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण नादीप्स किचन मध्ये उपवासाचं थालीपीठ कसं बनवायचं हे बघणार आहोत। उपवासाचं थालीपीठ बनवायला अगदी सोपं आहे। खूप कमी साहित्यामध्ये अगदी खमंग असं थालीपीठ तयार होतं। बऱ्याच वेळा साबुदाण्याचं थालीपीठ बनवताना ते व्यवस्थित बनत नाही, तव्यावर टाकताना ते तुटतं किंवा त्याला आकार व्यवस्थित येत नाही, ते खमंग तेवढं लागत नाही। यासाठी काय केलं पाहिजे, आपण थालीपीठ कशा पद्धतीने बनवायचं हे सर्व तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी इथे 1 वाटी मी साबुदाणा घेतला आहे। हा भिजवलेला साबुदाणा आहे। मी हा 3 ते 4 तास भिजवत ठेवला होता आणि व्यवस्थित प्रॉपर भिजल्यानंतरच आपण इथे हा साबुदाणा घेतला आहे। यासोबत त्याच वाटीच्या प्रमाणाने आपण जेवढा साबुदाणा घेतला तेवढेच आपण इथे उकडलेले बटाटे घेत आहोत। इथे मी 1 मोठी वाटी उकडलेले बटाटे मॅश करून घेतले आहे। साबुदाणा थालीपीठामध्ये साबुदाण्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे उकडलेले बटाटे। बटाटा हा बाइंडिंग एजंट म्हणून काम करतो। बटाट्यामुळे आपल्याला थालीपीठ थापायला सोपं जातं। आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि त्याच सोबत टाकत आहे हिरवी मिरचीचा ठेचा। ठेचा वाटताना त्यामध्ये मीठ आणि जिरे मी घातले आहे, त्यामुळे वरतून मी मीठ जिरे टाकत नाही। 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आता आपण हे व्यवस्थित सगळं तिमून घेऊया। मळताना हाताने प्रेस करत व्यवस्थित हे मळून घ्यायचं। इथे मी याचा व्यवस्थित डो तयार करून घेतलेला आहे। ज्या पद्धतीने आपण साबुदाणा वड्यासाठी डो तयार करतो त्याच पद्धतीने याचा डो तयार करून घ्यायचा आणि हातामध्ये एक मोठा गोळा घेऊन तो हातावर या पद्धतीने गोल करून घ्यायचा। मी तुम्हाला दाखवते थालीपीठासाठी डो जास्त लागतो, तर या पद्धतीने तुम्ही तो करू शकता। इथे मी सगळे डो तयार करून घेतलेले आहेत। 250 ग्राम साबुदाणा होता आणि त्याच क्वांटिटीमध्ये आपण त्याच वाटीच्या साह्याने 1 वाटी बटाटा घेतलं, त्यामध्ये 5 मोठे डो तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने डो तयार करून घेतले तर थालीपीठ थापायच्या वेळेस सोपं जातं। आपण लगेच आता थालीपीठ थापायला घेऊया। थालीपीठ थापण्यासाठी इथे मी एक पॉलिथिन पेपर घेत आहे। या पेपरवर आपण थालीपीठ थापणार आहोत। त्याआधी या पेपरला आपण थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं। इथे मी थोडंसं तेल टाकून पेपरला ते ग्रीस करत आहे। अशा पेपरऐवजी तुम्ही जर सुती कॉटनच्या कपड्यावर थालीपीठ थापलं तर ते सुद्धा सोपं जाईल। पेपरला तेल लावून झालं आहे। आपण हाताला सुद्धा थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे हाताला डो चिटकणार नाही। जर तुम्ही थालीपीठ थापण्यासाठी कॉटनचा कपडा यूज केला तर तो पाण्यातून भिजवून घ्या, त्याला तेल लावायची गरज नाही। हातावर या पद्धतीने डो प्रेस करायचा आणि व्यवस्थित प्रेस झाला की आपल्याला थालीपीठ थापायला घ्यायचं। आपण लगेच थालीपीठ थापायला घेऊया। तुम्ही पाहू शकता मी हलक्या हाताने सुरुवातीला थालीपीठ थापत आहे। थालीपीठ व्यवस्थित सेट झालं की मग नंतर तुम्ही स्पीड मध्ये थापलं तरी चालेल। तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख आणि सुबक दिसत आहे। व्यवस्थित कडा आपण दुसऱ्या हाताने दाबून घेत आहोत। इथे आपलं थालीपीठ थापून झालं आहे। तुम्ही पाहू शकता याला व्यवस्थित असा गोल आकार आलेला आहे। थालीपीठ आपण आता भाजून घेऊया। त्यासाठी मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे आणि तव्यावर थोडंसं तेल टाकून ते तव्याला व्यवस्थित ग्रीस करत आहे। इथे मी अजून गॅस सुरू केलेला नाही, त्याचं कारणही तुम्हाला सांगते। हे थालीपीठ थापण्यासाठी मी पॉलिथिनचा पेपर यूज केलेला आहे। जर तवा गरम असेल तर तो पेपर तव्याला चिटकेल, त्यामुळे गॅस इथे मी बंदच ठेवला आणि आता गॅस मी सुरू केला आहे। गॅस सुरू केल्यानंतर आपल्याला 1 मिनिट हाय फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे, म्हणजे आपला तवा पटकन गरम होईल आणि थालीपीठ सेट व्हायला मदत होईल। एकदा का तवा गरम झाला की गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। आता मी याला वरतून सुद्धा तेल व्यवस्थित लावून घेत आहे। अशा प्रकारे तेल लावल्यामुळे थालीपीठ पलटताना तुटत नाही किंवा त्याचे तुकडे होत नाहीत। आता यावर झाकण ठेवून 2 मिनिटं मंद आचेवर हे असंच ठेवायचं आहे, म्हणजे थालीपीठ व्यवस्थित सेट होईल आणि पलटताना त्याचा तुकडा पडणार नाही। 2 मिनिटं झाले आहेत। मी तुम्हाला हे पलटून दाखवते। तुम्ही पाहू शकता एकदम सहज पलटल्या जात आहे। व्यवस्थित खरपूस असं भाजलं आहे आणि थालीपीठ व्यवस्थित झालं आहे। याच पद्धतीने तुम्हाला ते भाजायचं आहे। दुसरी पण बाजू मी तुम्हाला इथे पलटून दाखवली। तुम्ही पाहू शकता दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित भाजून झाले आहेत आणि हे पलटताना पण अगदी सहज पलटतं। इथे थालीपीठ व्यवस्थित भाजून झालं आहे। हे मी एका डिश मध्ये काढून घेते। तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुबक दिसत आहे। आता ही झाली थालीपीठ थापण्याची एक पद्धत। दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते। तुम्ही या पद्धतीने पॉलिथिन पेपरवर थालीपीठ थापू शकता आणि तुम्ही बघू शकता सहज हातावर निघत आहे। जर तुम्हाला गॅस सुरू ठेवायचा असेल, तवा आधीच गरम करायचं असेल तर ते हातावर सुद्धा सहज निघतं आणि त्यानंतर तुम्ही ते तव्यावर टाकायचं। हे सुद्धा सहज निघतं। असं मस्त खरपूस भाजून घ्या। आता तिसरी पद्धत मी तुम्हाला थालीपीठ थापायची दाखवते। इथे आपला तवा हलकासा गरम आहे, त्यावर तुम्ही डायरेक्ट नॉनस्टिकच्या तव्यावर हे थालीपीठ थापू शकता, पण यासाठी तुम्हाला नॉनस्टिकचा तवा हवाय। कारण रेग्युलर साध्या तव्यावर तुम्ही थापलं तर ते व्यवस्थित थापल्या जाणार नाही, त्याला असाच प्लेन तवा हवाय।
हे पण थालीपीठ आपण खरपूस असं भाजून घेतलं आहे। आता आपण सगळे थालीपीठ काढून घेऊया। तुम्ही बघू शकता एकही थालीपीठ तुटलं नाही, व्यवस्थित अगदी पातळ असं थालीपीठ परफेक्ट भाजला आहे। या पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ करू शकता आणि जर कॉटनच्या कपड्यावर केलं, जसं आपण धपाटे थापतो, तर ते पण अगदी सोपं आहे। तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही थापा। हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत, दही चटणी सोबत किंवा उपवासाची खजूर चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा बटाट्याची चटणी यासोबत तुम्ही खाऊ शकता। हे चवीला अप्रतिम लागतं, करायला अगदी सोपं आणि सहज आहे, झटपट तयार होतं, कमी साहित्यामध्ये, अगदी थोड्या साहित्यामध्ये आपण हे करू शकतो। आणि अशा पद्धतीने वेगवेगळे उपवासाचे पदार्थ खाल्ले तर उपवास धरायला कोणाला आवडणार नाही। तर तुम्ही सुद्धा हे उपवासाचं थालीपीठ नक्की करून बघा। थालीपीठ कसं झालं मला कमेंट्स करून सांगा। लवकरच भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।